विद्यार्थी केंद्री जास्त अध्यापन पद्धती आपल्याला घ्यायची आहे। त्याच्यामुळे विद्यार्थी हे 75% तरी ऍक्टिव्हिटी करत राहायला पाहिजे। आधीच्या काळात कोणत्याही सुखसुविधा नव्हत्या तरी विद्यार्थी शिकलेच ना, शिकलेच नाही तर ते घडले सुद्धा। मनात खूप असे विचार घेऊन येते की मी आज मुलांना हे शिकवणार, ते शिकवणार, खूप नवीन नवीन गोष्टी शिकवणार। विद्यार्थी जेव्हा यशस्वी होतो त्यासोबत शिक्षक पण यशस्वी होतो, आणि जर विद्यार्थी जर अपयशी ठरला तर शिक्षकांचं पण तेवढे अपयशच राहील। आजच्या एज्युकेशन सिस्टीमला ट्रॅप म्हटले जाते आणि प्रत्येक विद्यार्थी या ट्रॅपमध्ये अडकलेले आहेत असे चित्र उभे करणारे अनेक व्हिडिओज आपल्या अवतीभोवती सातत्याने फिरत राहतात। शिक्षण, शिक्षक आणि विद्यार्थी या सिस्टीममध्ये गुरफटत चाललेले आहेत। एज्युकेशन इज अ सिस्टमॅटिक प्रोसेस आणि यात विद्यार्थी, शिक्षक अडकत नाहीत तर ते घडतात आणि यशस्वी होतात। फोर्ब्स, द हॉर, फॉर्च्यून आणि BBC यांनी वेगवेगळे संशोधन सर्वेक्षण केलेले आहेत। यात यशस्वी व्यक्तींच्या शिक्षणाचे प्रमाण हे ड्रॉपआउट पेक्षा जास्तच आढळून आलेले आहे। BBCच्या एका रिपोर्टनुसार जगभरातील 76% अब्जाधीश लोकांकडे डिग्री आहे आणि 88% लक्षाधीश ग्रॅज्युएट आहेत। मात्र मीडिया चर्चा करते ती झुकेरबर्ग, बिल गेट्स, लॅरी एलिसन, मायकल डेल यांच्यासारख्या ड्रॉपआउट केलेल्या लोकांच्या यशाची। मात्र यांच्याही मागे त्यांनी घेतलेले शिक्षण व त्यांचे अनुभव कामात आले हे मात्र कायम लपवून ठेवले जाते। 29 जानेवारी 2025 ला ABP माझा मध्ये उमेश अलोणे यांनी एक रिपोर्ट सादर केली। अॅन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट असर 2024 यानुसार भारतातील महाराष्ट्रातील 19,573 घरांमधील 33,746 मुलांवर हे सर्वेक्षण करण्यात आले, ज्यात शालेय शिक्षणाची गुणवत्ता कुठेतरी घसरली आहे असं चित्र स्पष्ट होतं। शिक्षण, शिक्षक आणि विद्यार्थी हे तिन्ही घटक शिक्षण प्रक्रियेमध्ये अत्यंत आवश्यक असे घटक आहेत आणि या तिघांचा समन्वय साधल्याशिवाय शिक्षण प्रक्रिया ही यशस्वी काही होऊ शकत नाही। शिक्षण त्याही काळामध्ये महत्त्वाचं होतं आणि 21व्या शतकामध्ये सुद्धा शिक्षण अतिशय महत्त्वाचं आहे। नवनवीन ज्या योजना राबवल्या जातात त्या शिक्षण प्रणालीमध्ये खरोखर आवश्यक आहेत का याचा सुद्धा विचार यामध्ये केला जात नाही आणि या प्रक्रिया जबरदस्तीने थोपवल्या जात आहेत असं सुद्धा वाटतं आपल्याला। 3 इडियट्स सिनेमातील एक फेमस डायलॉग आहे की सक्सेस के पीछे मत भागो, एक्सेलेंस के पीछे भागो, सक्सेस झक मार के तुम्हारे पीछे आएगी। परंतु आपली शिक्षण पद्धती आपल्या शिक्षणात एक्सलन्सचा विचार कधीच करत नव्हती। डॉक्टर नीना गुप्ता रामानुजन पारितोषिक जिंकणारी भारतातील 4थी महिला बनली। शौनक सेन यांच्या डॉक्युमेंटरीला केन्स फिल्म फेस्टिवलमध्ये वर्ल्ड बेस्ट डॉक्युमेंटरी अवॉर्ड मिळाला। गीतांजली श्री यांच्या रेत समाधी पुस्तकाच्या इंग्रजी भाषांतराला बुकर्स प्राइज मिळाली आणि भारतातील हे पहिलेच पुस्तक होते जे एवढ्या मोठ्या पारितोषिकापर्यंत पोहोचलेले होते। मात्र असं एक्सलन्स मीडियावर किंवा कुठल्याही प्रिंट मीडियावर सुद्धा प्रकाशित केल्या जात नाही आणि मग आपले विद्यार्थी प्रेरणा घेणार तर कुठून? आज आपल्या शिक्षण क्षेत्रात गरज आहे ती एक्सलन्स बेस्ड एज्युकेशन देण्याची, शिक्षकांना एक्सलन्सीमध्ये एक्सपर्ट करण्याची, विद्यार्थ्यांचे भविष्य घडवायचे असेल आणि खरोखरच त्यांच्या आयुष्याचे मूल्यवर्धित करायचे असेल तर प्रत्येक ठिकाणी एक्सलन्सी महत्त्वाची आहे। मात्र भारतातील शिक्षण प्रणाली आपल्या शाळांमधून केवळ चतुर रामलिंगम तयार करते आणि आपल्याला प्रत्यक्ष काम करताना फील्डवरती हवा असतो तो रँचो। 19 वर्षे झाले या क्षेत्रामध्ये, शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत आहे आणि विविध प्रशिक्षणे मी राज्य स्तरावर, विभाग स्तरावर आणि जिल्हा स्तरावर घेतले आहे आणि इकडे तालुका स्तरावर मी दिलेले आहे। पण असं मला प्रशिक्षणामधून जाणवत नाही ते विद्यार्थ्यापर्यंत पूर्ण पोहोचत नाही असं मला वाटते, कारण की ट्रेनिंगमध्ये शिक्षक जेव्हाही येतात किंवा त्यांना जाण्याची घाई असते किंवा त्यांना असं कुठलं तरी पर्सनल असं अचानक काम येतं की त्यांना ते ट्रेनिंग पूर्ण करत नाही। त्याच्यामुळे ते जे ट्रेनिंगचं जे घटक आहे ते त्या विद्यार्थ्यापर्यंत पूर्ण पोहोचू शकत नाही। त्याच्यामुळे कोणतंही ट्रेनिंगचं जर इम्प्लिमेंटेशन आपण पाहायला जेव्हा शाळेमध्ये जातो तेव्हा ते घटक त्या विद्यार्थ्यांमध्ये उतरलेले दिसत नाही। कसं आपण ज्यावेळेस जो अभ्यास देतो, जो मुलांना अभ्यास शिकवतो ते मुलं छान वर्गात करतात, परंतु जो अभ्यास आपण मुलांना घरी करायला देतो त्यावेळेस आपल्याला थोडंसं कुठंतरी असं जाणवते जो अभ्यास दिलेला असतो ते पालक थोडंसं अर्धा तास 10 मिनिट जर त्यांनी मुलांकडून
काम करत असताना आपले मजूर वर्ग आहे, शेतकरी वर्ग आहेत, त्यांनी जर मुलांना थोडीशी साथ दिली तर नक्कीच आपल्या या पिढीला ते छान प्रकारे घडवू शकतील. 24 जानेवारी 2025च्या रायगड टाइम्सनुसार राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या 2021च्या अहवालानुसार सरकारने नियुक्त केलेल्या 40% शिक्षकांमध्ये दर्जेदार अध्यापनाचा अभाव आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2021च्या अहवालानुसार भारताचा शिक्षणाचा दर्जा हा जगात 90वा आहे. देशातील शिक्षण व्यवस्थेत रिक्त पदांची मोठी संख्या आहे, त्यामुळे कार्यरत शिक्षकांवर अधिक भार पडतो आणि म्हणूनच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर सुद्धा त्याचा विपरीत परिणाम होतो. educationforallindia.com या साईटवरील रिपोर्टनुसार भारतातील विद्यार्थ्यांचे गळतीचे प्रमाण चिंतेचे कारण बनले आहे. युडाइस प्लस नुसार 2021-22च्या आकडेवारीवरून प्राथमिक स्तरावर 1.5% एवढे हे प्रमाण दिसून आलेले आहे. जर आपल्याला विद्यार्थ्यांच्या आणि पर्यायाने देशाचे भविष्य उज्ज्वल करायचे असेल तर सर्वात आधी शिक्षकांना काळानुसार सक्षम व अद्ययावत करावे लागेल. शिक्षकांच्या सृजनशीलतेला चालना देण्यासाठी कामाच्या जोखडातून त्यांना मुक्त करावे लागेल. जग झपाट्याने बदलत आहे आणि त्यासोबतच शिक्षण प्रणाली ही आज बदलत चाललेली आहे. नवीन शैक्षणिक धोरणात नवीन आव्हाने उभे आहेत आणि त्यात शिक्षकांवर अशैक्षणिक कामाचा बोजा प्रचंड वाढलेला आहे. विविध सर्वेक्षण, जनगणना, निवडणुका, शालेय पोषण आहार, माहिती संकलन, ऑनलाईन कामे यांच्या गर्दीत त्यांचा मूळ उद्देश कुठेतरी मागे पडत आहे. 5 सप्टेंबर 2023ला महाराष्ट्र टाइम्सची ही चैताली चांदूरकर यांची बातमी. पुण्यातील मायलिन संस्थेने शिक्षकांवर आनंद व अपेक्षा जाणून घेण्यासाठी एक सर्वेक्षण केला. सततच्या नवनवीन माहिती व आजूबाजूच्या घडामोडी याबाबत जागृत राहणे किती आवश्यक आहे याचे मत शिक्षकांनी या सर्वेक्षणात मांडले. ही आपली संपूर्ण यंत्रणा आहे, ज्यामध्ये जो केंद्रबिंदू हा विद्यार्थी असून त्याभोवती फिरणारी जी यंत्रणा आहे त्यामध्येच शिक्षक, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक यंत्रणा, शिक्षण यंत्रणा आणि त्यासोबतच त्यांना जोडलेले वेगवेगळे घटक हे एकत्र काम करत आहेत. आणि त्या दृष्टीने भविष्यामध्ये विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीचा स्कोप तर आहेच, त्याशिवाय आता आपण बघतो की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये विद्यार्थी गेलेले आहेत. पारंपरिक जे आपले क्षेत्र होते आता त्यापैकी नवीन क्षेत्रांमध्ये विद्यार्थी आता जाऊ पाहत आहेत. पूर्वी या गोष्टीची त्यांना जाणीव नव्हती. आज माध्यमाचं बंधन न राहिल्यामुळे त्याला वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये जाण्याची एक चांगली संधी प्राप्त आहे आणि त्या दृष्टीने तोही प्रयत्न करेल आणि त्यांना सहाय्य करण्यासाठी शिक्षकसुद्धा अपडेट होणे खूप गरजेचं आहे. आणि पर्यायानेच शिक्षण यंत्रणेमध्ये आता जे बदल होत आहेत हे समाजासाठी, देशासाठी, राष्ट्रासाठी खूप चांगलं आहे. 20 एप्रिल 2025च्या लोकसत्ता वृत्तपत्रातील ही बातमी महत्त्वाची आहे. यानुसार आयडियल शाळा ही संकल्पना आता नव्याने हाती घेण्यात आलेली आहे. शाळांमधील नाविन्यपूर्ण उपक्रम, नवनवीन अध्यापन पद्धती, ध्येय धोरणांची अंमलबजावणी, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अशा निकषांच्या आधारे निवड याची केली जाणार आहे. तालुका, जिल्हा आणि राज्य स्तरावरती हे मूल्यमापन होणार आहे. नवीन अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना संकल्पनावर आधारित शिक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञान किंवा गणित हे प्रायोगिक शिक्षणातला प्राधान्य आणि शिक्षणामध्ये नवीन तंत्रज्ञानाचं अध्ययन आणि अध्यापनामध्ये वापर केला जात आहे आणि त्या अनुषंगाने काही उपाययोजनासुद्धा केल्या जात आहे. शिक्षकांच्या भरतीसाठी सुद्धा महाराष्ट्र शासन नवीन योजना आणि तांत्रिक व संसाधन पुरवठा यासाठी उपाययोजना केल्या जात आहे. अंमलबजावणीच्या टप्प्यामध्ये 2025 पासून प्राथमिक स्तरावर आणि नवीन अभ्यासक्रम सुरू होईल आणि 2028 पर्यंत उच्च माध्यमिक शिक्षणासाठी सुद्धा तो संपूर्ण राज्यामध्ये लागू करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने NEP 2020च्या अनुषंगाने निपुण आणि FLN हे सुद्धा राज्य शासन उपक्रम राबवत आहे आणि त्याचं फलित आपल्या भिवापूर तालुक्यामध्ये उत्तम प्रकारे दिसून येत आहे. 7 जून 2025 पुढारी वृत्तपत्रानुसार शिक्षणासाठी अनेक विविध योजना सरकारने सुरू केल्या आहेत. यामुळे शिक्षणाचा दर्जा नक्कीच उंचावला जाणार आहे आणि असं मत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका बैठकीत नुकताच मांडलेलं आहे. NEP 2020 नुसार शिक्षकांनी केवळ अध्यापन करण्यापेक्षा विद्यार्थी स्वतः अध्ययन कसे करतील यावर भर द्यावा. स्किल बेस्ड एज्युकेशन व एक्सलन्स बेस्ड एज्युकेशनची मुहूर्तमेढ रोवली गेली आहे.
शासन सातत्याने विविध ट्रेनिंगमधून शिक्षकांना अपडेट करण्याचे प्रयत्न करत आहे. आजच्या एआयच्या युगात विद्यार्थी नवनवीन तंत्रज्ञान स्वतः हाताळत आहेत. विद्यार्थी स्वतः अनेक गोष्टी स्वतःहून जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. शिकण्यासाठी ते उत्सुक आहेत. त्यांना केवळ गरज आहे ती एका योग्य मार्गदर्शकाची. जगभरात शिक्षण क्षेत्रात वेगवेगळ्या एक्सलन्सी अवॉर्ड देणाऱ्या संस्था सुद्धा आता कार्यरत आहेत. आज शिक्षण व अध्ययन अध्यापन प्रक्रियेत चांगले बदल होत आहेत. हे बदल विद्यार्थ्याच्या कौशल्यावर आधारित आहेत, पण या बदलाची यशस्वीता हा येणारा काळच सांगेल. या न्यू एज्युकेशन पॉलिसीमुळे विद्यार्थ्यांमध्ये खरोखर सकारात्मक बदल होणार आहेत का? विद्यार्थ्यांच्या गुणांकनात वाढ होणार आहे का? विद्यार्थ्यांचे कौशल्य वृद्धिंगत होणार आहेत का? पर्यायाने खरोखर ही शिक्षण प्रणाली विकसित होणार आहे का? आणि देश अधिक सक्षम खरोखरच होणार आहे का? हे आपल्याला भविष्य काळातच पाहायला मिळेल. आत्ताच तुर्तास त्याचं उत्तर देणं इथे अशक्य.